मुलांनो शेकडेवारीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचं गणित विचारतात. 36चे टिंब टक्के बरोबर 144. तर हे गणित जर प्रॉपर मेथडने सोडवायचं असेल तर आपण कसं सोडवू शकतो बघा. 36चे म्हणजे गुणाकार किती टक्के त्याला आपण x मानू. x टक्के बरोबर 144. 36 चेला गुणाकार लिहितात आणि किती टक्के तर इथे दिलेलं नाही त्याला आपण x मानला टक्के लिहिला आणि 144. तर 36 गुणिले x टक्के म्हणजे x भागिले टक्के म्हणजे 100 बरोबर 144. आता मुलांनो हे 100 भागिले इकडे आल्यावर होतील गुणिले म्हणजे 144 गुणिले 100 आणि इकडे राहिला 36 गुणिले x. मग जर आपण विचार केला एक्सला जर जागेवर ठेवला तर 36 गुणिले इकडे आल्यावर होतील भागिले 144 गुणिले 100 आणि 36 गुणिले इकडे आल्यावर काय होतील बरं भागिले होतील. आता हे दोघे 12च्या पाड्यामध्ये आहेत. 12 के 12 12 2 24 12 त्रिक 36 आणि हा 12चा वर्ग आहे म्हणजे 12 आहे इथे. तर 12 12 144 आणि 12 त्रिक 36. आता 3च्या पाड्यात 12 आहेत बघा. 3 एके 3 3 चोक 12. तर वरती 4 आणि किती शून्य उरले 2. तर आपल्याला उत्तर मिळेल 400. पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याकडे इतका वेळ नसतो तर आपण कमी वेळेमध्ये उत्तर सोडवलं पाहिजे. मग हे गणित दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवू शकतो आपण. 36चे टिंब टक्के बरोबर 144. मग आपल्याला काय करायला लागेल इथे तर आपण मुलांना एक ट्रिकचा वापर करू. तर पहिल्यांदा बरोबरच्या इकडे किती उत्तर दिले बरे 144 येतात. टक्के म्हणजे कितीचा संबंध आहे बरे 100. त्या नंबरला 100 ने गुणायचा आणि पहिला जो अंक दिलाय तो खाली लिहायचा भागिलेमध्ये लिहायचा. आता बघा 12 ने भाग देऊ. 12 12 144 12 त्रिक 36 3 एके 3 3 चोक 12 वरती 4 गुणिले 100. तुम्हाला माहिती 4 आणि 100 ला गुणलं तर उत्तर मिळेल 400. म्हणजे इतक्या मोठ्या मेथडने जाण्यापेक्षा आपण इथे शॉर्टकट ट्रिकने सुद्धा जाऊ शकतो म्हणजे लवकर आपल्याला उत्तर मिळेल. आता सपोज आपण दुसरं गणित घेऊ. 64चे x टक्के बरोबर 8. मग हे गणित कसं आपण सोडू शकतो तर मी तुम्हाला जे उत्तर आले 8 ते लिहा आणि त्याला कितीने गुणा. टक्के म्हणजे किती बरं 100 ने गुणा आणि पहिला जो नंबर आहे तो खाली लिहा 64. आता बघा 88 64 वरती 100 आणि खाली 8. मग आपण भाग देऊ बघू. 100 भागिले 8 8 एके 8 10तून 8 गेले 2 राहिले 0 8 दुणे 16 20 मधून 16 गेले राहिले 4 घेतला 0 म्हणून डेसिमल दिला 1845 म्हणजे आपलं उत्तर मिळेल 12.5. तर या टाईपमधली जर गणितं आली तर ती तुम्हाला या पद्धतीने सोडवायची आहे.